वा केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, केवळ सुख मिळतं हे संताचं। सुख एक हेची ठाई बहुपाई संतांची, पण सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान। देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय। कॉलऱ्याची साथ आली बरं, पटा 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 माणसं मरायला लागली। प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं। अख्खं गाव दुखी झालं, पण त्याही वर्षी एक सुखी झालंच। कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान। ते वल सरपण येड्या बाबळीचं डबल भावात विकत होतं आणि नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं। सादर रॉकेलच्या लोणावर फिरणाऱ्या सरपणवाल्यानं एका वर्षात घेतली टाटा सफारी। पाहता काय माझ्याकडे? दुसऱ्या किराणा दुकानदारानं लक्ष ठेवला, म्हणला दिवसभर पुड्या बांधतो आपण, 40 रुपये 70 पैसे दुकान पाहिजे सरपणाचं। ते गेल्या साली रॉकेलच्या लोणावर फिरत होतं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करताय म्हणला। म्हणून किराणा दुकानदारानं आपलं दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं आणि याच्या बाणीवर स्मशानात दुकान थाटलं। त्यानेही बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल। 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2024ला त्यानं दुकान ओपन केलं। मे महिन्याची 6 आली, एकही नाही मेलं। आता पुरं गाव सुखी झालं, दुकानवालं दुःखी। मी का सांगतो? जन्म रामाचा झाला, सुख सूर्याला झालं, दुःख चंद्राला। इथून वाढलंय आपलं। विचारलं प्रभूनी, चंद्रा अरे तुझं का तोंड उतरलं? माझी सुद्धा इच्छा आहे मालक तुमचं दर्शन घ्यायची। मग काय झालं? कोणी मनाई केली? तुम्ही नाही मनाई केली, पण आमचा नैसर्गिक नियम आहे ना। काय? सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही, ते महिना झाला जागचा हालत नाही। प्रभू म्हणाले, आज कळलं मला, मी भगवान असलो तरी दोघाला एकावेळी सुखी करू शकत आहे। बघ, आता सूर्याला संधी दिली आणि जेव्हा कृष्ण जन्म होईल तेव्हा चंद्रा तुला चान्स। म्हणून राम सूर्यवंशात आणि कृष्ण चंद्रवंशात। तरी चंद्राचं समाधान नाही झालं। कृष्ण जन्म कधी होणार? द्वापार युगात। बापरे, आता त्रेतायुग आहे, एक युग वाट बघू का मालक? नाही, काहीतरी माझी समाधानाची पर्यायी व्यवस्था करा। ठीक आहे भाऊ, नाराज नको हो, तुझं समाधान करतो। काय? आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडल्या जाईल बरं का? हे नीट आहे का? म्हणून रामचंद्र, नाही तर चंद्राचं रामाचं वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही। चंद्राला खुश करण्यासाठी श्रीरामानं त्याला आपल्या नावासोबत जोडला, तेव्हापासून हा बाबा श्री रामचंद्र झाला। ही कथा शंकरजी सांगतायत पार्वती आईला। सांगता सांगता सहज म्हणाले, पार्वती और हो एक कहू निज चोरी। मी त्यावेळेला चोरी केली। चोरी? महादेव बडादेव सब देवण की बाबा चोरी करते हो, किसले क्यों की चोरी? अरे मला सुद्धा रामाचं दर्शन घ्यायची इच्छा होती पार्वते। मग शंकराच्या रूपात गेलो असतो अयोध्येत, तर माझ्याच पुढे लागली असती बारी, म्हणून तर केली चोरी। सांगा ना कशी केली? तेच सांगतो ना। काक भृशुंडीला शिष्य केला, मी गुरु झालो। दोघांनी भगवा वेश धारण केला, रुद्राक्षाच्या माळा, भस्म लावलेलं, जटादाढी वाढलेली, हातात कमंडलू, वाघाचे कातळे बगलेत, पायात खडाऊ आणि मीन काकभृशुंडी अशा साधूच्या वेशात जेव्हा प्रवेश केला, शरयू मातेपासून थेट महाद्वारापर्यंत प्रचंड गर्दी झालेली होती। कशी तरी वाट काढत घामाघूम धापा टाकत मुख्य दारापर्यंत पोहोचलो। तिथे द्वारपालाने अडवला आम्हाला। का जा रहे? महाराज जी को जो बेटा हुआ उसका दर्शन करना है। मत जाओ। क्यों? अनजान व्यक्ति हो आप, छोटे बच्चे को नजर लग जाएगी, निकल जाए से। ढकलून दिलं पार्वती। मला म्हणताना, ए लेका खाकी कपड्यावाले, आम्ही भगवान शंकर आहे असं सांगावं, माझ्यापुढे बारी लागली असती। दिलं ना हाकलून आम्हाला द्वारपालाने। मी आणि काकभृशुंडी शरयूच्या काठाला आलो। काकभृशुंडी मला म्हणाले, शिवजी आप भी कैलास है, मैं नीलगिरी से कुछ करो, दर्शन तो होना चाहिए। त्यावेळेला मी आसन लावलं शरयूच्या काठाला, पार्वते डोळे मिटले आणि माझ्या बालरूप रामाचं ध्यान सुरू केलं। परिणाम असा झाला
राजवाड्यात माय कौसल्याच्या मांडीवर रामाचं रडणं सुरू झालं आणि मी शरयूच्या काठाला डोळे मिटून ध्यानाला बसलो. इतका राम रडतो, इतका राम रडतो, इतका राम. सगळ्या राजवाडा चिंता तर कोणाला काही सूचना. कौशल्या, सुमित्रा, कैकई, वशिष्ठ, अरुंधती. शेवटी एक म्हातारी दासी आली. कौशल्या माई, बहुत रो रहा आपका बेटा, सुबह से क्या हुआ कुछ पता नहीं. हमें तो लगता है बहुत से लोग दर्शन को आ रहे तो किसी की बुरी नजर लग गई लाला को. म्हणजे दृष्ट झाली बाळाला, दृष्ट. मग दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणावं. महाराजांना सांगा दौंडी द्यायला. आणि हा मुद्दा पटला पार्वती. दशरथ राजाने दौंडीवाले बोलवले. दौंडीवाले दौंडी देत निघाले. ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला साधू, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला संत, ऐका कोणी बाळाची दृष्ट काढणारे. दौंडीवाले, ते दौंडीवाले दौंडी देत शरयूच्या काठानं चाललं. पार्वती, आम्ही दोघं साधूच्या वेशात बसलेलो आणि साधू समजून दौंडीवाले आमच्याकडे आले. त्यांनी नमस्कार केला. का रहते बाबा? हिमालय. शंकररावचं नाटक पहा. हिमालय में क्या करते हो? पत्ते खेळते का? तिथं तपश्चर्या. तो आप तपस्वी संत है क्या? हाँ. छोटे बच्चे की नज़र उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा? जिस बच्चे को नज़र लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो. अशी चोरी दर्शनाची बरं का पार्वती. आता दौंडीवाले पुढं आणि आम्ही माग. काहीच करावं लागलं नाही. दौंडीवालेच म्हणायचे, बाजू हटो, नजर उतारने वाले साधू हिमालय क्या है, बाजू हटो. वा बाजूला दृष्ट काढणारे महाराज आहे. पार्वती, सकाळी ज्या वॉचमॅननं हाकलून दिलं होतं, दुपारी 3:30ला त्याला गचांडून आत गेलो, कारण दौंडीवाले पुढं. बाजू हटो. अशी चोरी केली. अशा रीतीनं राजमहालात प्रवेश मिळाला. माय कौशल्याला मी वाकून नमस्कार केला. माय कौशल्यानं विचारलं, कहा रहते बाबा? साधू को कोई घर होता है क्या माँ? शंकररावचा नाटक बघा. साधू को कोई घर होता है क्या? याला घर नाही का? अरे कैलासात निवास आहे, नंदीसारखं वाहन आहे, पार्वतीसारखी मिशेष आणि कार्तिकनं गणेशसारखे 2 लेकरं आहे. तरी महादेवराचा नाटक चालू आहे अयोध्येत. साधू को कोई घर होता है क्या माँ? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला आया. तपस्वी संत के बाबा? हाँ. छोटे बच्चे की नज़र उतारना जानते हो अच्छी तरह. क्या करना होगा? बस जिस बच्चे को नज़र लग गई उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो माता, दोबारा नहीं रोएगा आपका बेटा. ही पार्वती, माय कौशल्याला पटलं. कौशल्या माईनं बसायला आसन दिलं. मी आसनावरती बसलो. माझ्या रामाला माझ्या मांडीवर आणून जेव्हा झोपवलं, मांडीवरचा राम माझ्याकडे पाहू लागला, मी रामाकडे पाहू लागलो. सगळ्या राजवाडा आमच्या दोघाकडे पाहत होता. बराच वेळ एकमेकाकडे पाहत होतो. पण थोड्याच वेळामध्ये हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं. पार्वती, मांडीवरच्या रामाचं हसणं सुरू झालं. गदगद गदगद हसू लागला. आणि मी मात्र हुंदके देऊ ढसढसा रडू लागलो. आमचे वेगवेगळे भाव. माझा श्रीराम हसत होता. याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही महादेवराव. आणि मी रडत होतो. याही वेळेला दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. माय कौशल्याला वाटलं, बापरे, केवढा चांगला अधिकारी साधू भेटला. सकाळपासून रडतंय लेकरू माझं. मांडीवर घेतल्या माझं हसतन बाबा रडतो. केवढी चांगली दृष्ट काढली बाबा. तुमचा अधिकार कळला हो. आता माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. भविष्य हा 15 वर्षाचा होईल. एक साधू येईल, याला घेऊन जाईल. कौशल्या तर उभी झाली. थोडंसं दक्षिणा वाढून घ्या बाबा. अरे 9 सायासं करून झाले लेकरन घेऊन जाईल साधू. ये कोई जब की बातें नहीं माँ. इनके पैर पर एक रेखा यात्रा का योग दिखा रही. पण एक साधू याला घेऊन जाईल. पण जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकात सांगा ना बाबा. मला माहिती होतं पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी 14 वर्षे वनवासात जाणार आहे. पण हे जर सांगावं तर माय कौशल्याला दुःख होईल. आईसाहेब, तुम्ही एवढी घाई का करता? काल तर जन्म झाला. थोडं मोठं होऊ द्या. एक दिवस येईल, फुकट सांगून जाईल. दक्षिणा दिली. नाटक असल्याने दक्षिणेचा स्वीकार केला. दुःखी अंतकरणानं रामाला मी कौशल्या माईजवळ वाकून नमस्कार केला. राजवाडा सोडला. मी आणि काकभृष्टी शरयूच्या काठाला आलो. एक घटना घडली. काकभृष्टीने आसन लावलं.
शरीवच्या काठाला. मी विचारलं, या बैठते हो काकप्रसुंडी चलने का है? नीलगिरी. नीलगिरी जाकर क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया. भगवान 15 साल का होगा, एक महात्मा ले जाएगा. आप क्या करते हो? 15 साल शरीव के तट पर बैठता हूँ और 15वें साल भगवान का दर्शन करूंगा, तब अयोध्या छोड़ूंगा, तब तक यहाँ ही बैठता हूँ. तो मैंने कहा भाई ठीक है, आप बैठ सकते हो, क्योंकि ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो पूरे कैलाश में शोर मच जाएगा. नंदी कहेगा मालिक कहाँ गए, पार्वती कहेगी मिस्टर कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताजी कहाँ गए, तो मेरा पिंट्या गणेश कहेगा मम्मी डॅडी कहाँ गए. तो मैं चलाया भवानी ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत. कचुकती वस बीत येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले. आता नामकरण विधीचा सोहळा वसिष्ठजीच्या द्वारा. वसिष्ठ म्हणाले, राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाला कौशल्यानंदन का नाम राम रखता हूँ. राम शब्दाचा उच्चार वसिष्ठजींनी केल्याबरोबर सगळ्या राजवाड्यात जय जयकार सुरू झाला. बोलिए रामचंद्र भगवान राम जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ. आणि राम शब्दातली एक मजा पहा. हा एक शब्द आहे, इच्छा नसू द्या तुमची तरी तोंड उघडावं लागतं, बंद करावं लागतं. करून तर पहा तुम्ही गंमत. नाही तर माझं इथे बसलेल्यांना आव्हान आहे, तोंड उघडा, बंद करा. दोन्ही क्रिया माहिती आहे तुम्हाला. आता माझा प्रश्न, तोंड उघडा म्हणून दाखवा. करा ना प्रयत्न. तोंड बंद करा, रा म्हणून दाखवा. नाही, राच्या वेळेला उघडायचंच आणि मच्या वेळेला तोंड बंद कर. हे राम शब्दातली मजा. रा म. काय कारण? रा म्हणताना तोंड उघडतं की लगेच आतलं पाप बाहेर जातं. हां, बरं मग बाहेर गेलेलं लगेच घुसलं तर आत घुसल कसं? मनी गेट बंद होतो. ही मजा. रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम. राचा उच्चार झाला, तोंड उघडलं की पाप बाहेर जातं. आणि त्यात येऊ नये म्हणून म शब्द असतो कपाटवत. म आणि तोंड बंद होतं, पाप बाहेर जातं आणि ते आत येऊ नये म्हणून मन ही तोंड बंद होतं. हे राम शब्दातली मजा आहे. त्याच्यामागे थोडंसं कारणही आहे, ते व्याकरणाचं कारण लागतं. हां, एकंदर 5 वर्ग, आता सगळी शिकलेली मंडळी आहे, एकंदर 5 वर्ग आहे. 5 कचटतप. तसं आडवी बाराखडी नाही पाहायची, उभी लावा, उभे. कचटतप 5. आणि प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. कंठे, तालवे, दंते, मूर्धन्य आणि वष्टे. कच कंठे स्थान आहे. तुम्ही इथे कंठावर बोट ठेवा आणि ती पहिली लाईन उच्चारा, क ख ग घ. तुमच्या बोटाला जाणवेल. बोट मात्र हळूच ठेवा, जास्त जोरात दाबू नका. अजून 4 दिवस रामायण ऐकायचं आहे. अच्छा मजा. हे कंठे आहे. क ख ग घ. संबंध जिभेचा दाताशी येतो ते दंते आहे बरं का. सगळी 12 वर्णाक्षर हे शरीरावरून जन्माला आलेले आहे. असे कान धरा की त्याचा क झाला, नाकाचा न झाला. हे आपलं स्थानावर चाललं बोलणं, बस बाकीच जाऊ द्या. जिभेचा संबंध दाताशी. तथ दधन करून तर पहा. प्रत्येक वेळेला आतून धक्का मारते ना जीभ दाताला. दाताला धक्का दिल्याशिवाय ही लाईनच होत नाही. त थ द ध न. पहिलीतल्या विद्यार्थ्याला गुरुजी शिकवतात तसा व्याकरणचा तास चालू आहे आपला. जमला ना? तथ द ध न हे दंत्य आहे. टाळूला जिभेचा संबंध येतो ते तालव्य.
ट ठ ड ढ न. तुम्ही पहा ना, जीभ वाकडी होऊन वरच्या टाळूला स्पर्श करते प्रत्येक वर्णाच्या. ट ठ ड ढ आणि न. तुम्ही असं समजू नका हे ईश्वराचं नियोजन आहे, इथे बदला बदली नाही. नाहीतर आता तुम्हाला सगळे माहिती आहे, नळ्याचा नच आहे, बाणाचा नच आहे, हे तर मान्य आहे तुम्हाला. दोन्ही नच आहे ना, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. तो निर्णय जिभेनं दिला. जीभ म्हणते नळ्याचा न उच्चार करायचा असेल तर मला दातालाच जाऊन चिकटावं लागतं, पण बाणाचा न असेल तर दाताशी संबंधच नाही, टाळूला लागते. तुम्ही करून तर पहा. हे ईश्वरी नियोजन, याच्यात नाही बदला बदल. न नळ्याचा तर संबंध दाताला, न बाणाचा लागतच नाही जीभ दाताला, वरच्या टाळूला. तुम्ही असं समजू नका हाय न ते, अरे इतकं जमीन अस्मान इतकं अंतर आहे. ते टालव्य आहे, हे दंत्य आहे. आणि जेव्हा मूर्धन्य स्थान येतं तेव्हा इकडे दाताकडे जीभ येत नाही, फारशी टाळूकडे जात नाही. टाळूच्या दाताच्या मध्ये दातालाही स्पर्श नाही, वरच्या टाळूला नाही, मध्येच लागते हे मूर्धन्य. च छ ज झ य. जमलं ना? आता काही खर्च आहे का तुम्हाला? बरोबर आहे ना? ठोकाठोकी नाही. हे इथंच उत्तर आहे ना. तुम्हीच हो किंवा नाही सांगू शकता खालून. काही लपवलपवी आहे का? च छ ज झ. पहा ना तुम्ही, वरच्या टाळूलाही नाही, खालच्या दातालाही नाही, इतकंच अंतर आहे, पण नाही लागत. हे मूर्धन्य आहे. च छ ज झ. पण वष्ट स्थानाच्या वेळेला प्रत्येक वेळेला वटालाच वट लागतात. प फ ब भ म. जीभ जाग्यावर उभी आहे. आता जीभ जाग्यावर आहे, वटाचं काम सुरू झालं. हे वष्टे आहे. प फ ब ब म. अख्खी लाईन पाना. प फ ब भ म. हे आपलं रामसाठी चालू आहे. वष्टे स्थानातलं म, आणि म्हणून त्यावेळेला वटाला वट लागून तोंड बंद. फायदा सांगितला. फायदा राचा उच्चार हा तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर. मच्या वेळेला तोंड बंद होतं, बाहेर गेलेलं पाप. हे राम शब्दातली किमया म्हणून राम. दुसरं कारण, आता व्याकरणचा तास संपला, आता गणिताचा घेतो. घाबरू नका अजिबात. राम शब्दातली मजा आता गणितानं सांगतो. कोणत्याही नामाला चारणी गुणा. सर्वांना आव्हान आहे माझं, कोणतंही नाम तुम्हाला वाटेल ते घ्या, त्याला चारणी गुणा. 5 मिळवा, डबल करा, 8नी भागा. राम 2च उरतात. बरं, ओम 1 अक्षराचं नाम आहे ना, गुणाचारणी. 4 1 4, मिळवा 5, 4 आणि 5 9, करा डबल, 9 2 18, भागा 8नी, 8 2 16, 18तून 16 वजा करा 2. हे 1 अक्षरात झालं. बरं, आपला सर्वांचा आवडीचा विठ्ठल घ्या ना, 3 अक्षराचं. 4नी गुणा, 3 चौक 12, 5 मिळवा, 12 आणि 5 17, डबल करा, 17 2 34, 8नी भागा, 8 चौक 32, 34 मधून 32 काढा, 2च. बरं, 6 घ्या, रामकृष्ण हरी, गुणाचारणी 4 सग 24, मिळवा 5, 24 5 29, करा डबल, 29 2 58, भागा 8नी, 8 7 56, 58 मधून 2 56 काढा, 2च. बरं, जाऊ द्या, 12 अक्षराचं घ्या. आता काही काम आहे का आपल्याला दुसरं? 12, ओम नमो भगवते वासुदेवाय. 4नी गुणा, 12 चौक 48, 5 मिळवा, 48 5 53, डबल करा, 53 2 106 आहे ना. आता 8नी भागा, 8 13 104, 106तून 104 वजा करा तरी 2च. तुलसी कहीस राम क्यों न भजत निशंक. आदि अंत में एक है, जैसा 9 का अंक, किंवा नाम को चतुर्गुणे, उसमें पंच तत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. हे 2च उरतात भाऊ, याचं नाव राम आहे. वसिष्ठजीच्या द्वारा राम शब्दाचा उच्चार झाला. पुढे कैकेयी पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. मग शत्रुघ्न आणि लक्ष्मण नामविधी सोहळा संपन्न झाला. इथून दिसेल तुम्हाला, त्याच्यातले 2 गोरे आहे, 2 सावळे आहे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न गोरे आहे,
भरत आणि राम सावळे, 2 गोरे आणि 2 सावळे आहे, पण चौघालाही जगे पिवळे आहे, हे लक्षात ठेवा. माय कौशल्याची हुशारी पहा. 4ही लेकराला जगे 2 गोरे होते आणि 2 सावळे होते, पण जगे पिवळेच दिले घालून. पित्त झगुलिया तनु पहिराई, दोई दोई दसन अधर अरुणारे. वरचे 2 दात आलेले आहे, नासा तिलक उभर नाही पारे. अतिप्रिय मधुर तोतरे बोला, बोबडे बोबडे बोलायला लागले. रांगत 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 बाहेर यायला लागले. भिंतीचा आधार घेऊन उभं होतात, घसरून पडतात, रडतात, काही हसतात. त्याच वेळेला तपस्वी संतांच्या टोळ्याच्या टोळ्या माय कौशल्याच्या दारात भिक्षेसाठी भिक्षां देहि. माय कौशल्या भिक्षा वाढायची, पण साधू उभेच, जात नाही. दुसऱ्या दिवशी आज 25 साधू आले ना, उद्या 50. भिक्षां देहि, आजही भिक्षा वाढली, पण महात्मे उभेच आहे. तिसऱ्या दिवशी तर चौपट संख्या झाली. भिक्षां देहि, भिक्षा वाढली तरी उभेच. विचारलं माय कौशल्य, बाबाजी आपका विशाल भाल देखने के बाद हमें लगता नहीं कि आप भीख मांगने वाले महात्मा, दुनिया को भीख देने की ताकत आप में है. भिक्षा मिलने के बाद भी आप खड़े रहते हो आंगन की ओर, दरवाजे की ओर देखते हो, और बात क्या है? तो पूरे साधु महात्मा रोने लग गए. सच कहा माँ आपने, हम भीख मांगने वाले महात्मा नहीं है, हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी संत है माँ. जिंदगी बीत गई तप करते करते, तो भी जिसकी एक झांकी जिंदगी में देखी नहीं, आज जवाब मिल गया माँ. उस भगवान ने तुम्हारी गोद में जन्म लिया. धिक्कार है माँ इस नर शरीर का, हमें ये शरीर नहीं मिलता, इसके बदले हम तुम्हारे दीवाल के पत्थरे बने होते, तो भगवान दीवाल का सहारा लेकर के खड़ा होता, तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता. माँ भिक्षा तो निमित्त है, हेतु तुम्हारे राम के दर्शन. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. भिक्षा हम नाम करके, भिक्षा का हम नाम करके आए हैं हम सुध बुध हर के. आए हैं हम सुध बुध हर के. द्वार खड़ो एक जोगी, ओ तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तोरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. प्रभूच्या बाललीला आता रांगता रांगता चालू लागले. राम, लखन, भरत, रिपुसुदन, चारों बेटे अपने पैर में पैजन पहनकर दशरथ जी के सामने आंगन में खेल रहे, तो दशरथ जी का आनंद चौगुना. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पंजलिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पंजलिया. ठुमक चलत रामचंद्र, तिलकी लाट
उठत धाय गिरत भूमी लट पटाय किलकिलाट उठत धाय गिरत भूमी लट पटाय किलकिलाट उठत धाय गिरत भूमी लट पटाय किलकिलाट उठत धाय गिरत भूमी लटपटाय हाय माय गोंधळे धाय माय गोंधळे दशरथ की रलिया घुमत चलत रामचंद्र वाजत पैलनिया घुमत चलत रामचंद्र घुमत चलत रामचंद्र वाजत पैलनिया ठुमक चलत ठुमक चलत ठुमक चलत रामचंद्र खेलते हुए राम को भोजन करते समय दशरथ जी बुला लेते। श्री राम आओ भोजन करने। भोजन करत बोल जब राजा नाही आवत जी बाल समाजा। येत नाही। मग आई साहेब जातात। राघव आओ भोजन करने। कौसल्या जब बोलन जाए ठुमक ठुमक प्रभु चल ही पराय। दशरथ जी हाक मारतात येत नाही। माय कौशल्यानं आवाज दिल्या बरोबर पळत येऊन मम्मीची कंबर धरतो। असं का? दशरथ ज्ञान आहे, कौशल्या प्रेम आहे। भगवान ज्ञानापासून दूर जातो, प्रेमाच्या जवळ येतो। ज्याला वाटतं मी पठ्ठा विद्वान आहे, पठ्ठ्याला कोणी कशातलं काहीही विचारावं असं ज्या पठ्ठ्याला वाटतं, त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर लांब जातो। ज्याला वाटतं मी भोळा बाबडा वारकरी आहे, मला फक्त ज्ञानबा तुकाराम येतं, देव त्याच्या जवळ येतो। भोडे भाडे भक्त गातात साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी। तुका म्हणे राहे शहाणे या दुरी। आता यज्ञोपवी संस्कार झाले आणि यज्ञोपवी संस्कारानंतर रामचंद्र आपल्या बंधू समवेत विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरु वसिष्ठाच्या आश्रमात जाते। गुरुग्रह गळे पडणार गुराई गुरुग्रह गळे पडणार गुराई गुरुग्रह गए पडणार गुराई गुरुग्रह गए पडणार गुराई अल्पकाल बीजा सब पाई अल्पकाल बीजा सब पाई गुरुग्रह गए पडणार गुराई गुरुग्रह गए पडणार गुराई अल्पकाल बीजा सब पाई अल्पकाल बीजा सब पाई गुरुग्रह गए जाकी सहज श्वास सुख चारी सहज श्वास श्रुति चारी जाकी सहज श्वास सुख चारी जाकी सहज श्वास श्रुति चारी सोहरी पड़य कौतुक भारी सोहरी पड़य कौतुक भारी सोहरी पड़य कौतुक भारी सोहरी पड़य कौतुक भारी अल्पकाल विकास पाई अल्पकाल
गुरु ग्रह गये. थोडा विचार करा. कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची मुलं. त्यांना एक पगारी शिक्षक वाड्यात बोलवणं अशक्य आहे का? पण पगारी शिक्षक जर शिकवायला आला तर शिकणाऱ्याचा त्याच्यावर पवित्र भाव राहत नाही. त्या शिकणाऱ्या मुलांना विचारा, का रे कोण आहे? हा माझ्या बापाचा गडी आहे, माझा बाप पैसे देतो म्हणून शिकवणीला येतो. शिक्षक त्या बापाचा गडी? अरे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरुपेक्षा भगवान सुद्धा मोठा नाही. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवणासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. जय जय रघुवीर समर्थ. एक विरुद्धार्थी शब्द पहा मराठीमध्ये. गुरुच्या विरुद्ध शब्द लघु आहे. लघु. गुरु विरुद्ध लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे महान, ज्याच्यापेक्षा कोणीच मोठं असू शकत नाही. हे जगाला सांगण्यासाठी जगाचा बाप महालातून गुरुच्या आश्रमात शिकायला जातो. ते तुम्हाला माहीत आहे. गुरु शब्दामध्ये 2 अक्षर आहेत आणि त्या अक्षरातले अर्थ सांगतो. पहिला जो आहे त्याचा अर्थ आहे अंधार, आणि रू आला पुढे तो प्रकाश. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतात. अंधकार म्हणजे अज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. म्हणून शाळेत एक वाक्य लिहिलं असते, तमसो मा ज्योतिर्गमय. याचा अर्थच आहे अंधाराकडून प्रकाशाकडे. आणि असं पवित्र कार्य अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. म्हणून त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून पुढे जी लागला. गुरुजी. जी हा आदर आहे. अजूनही कुलवान घराण्यामध्ये ही पद्धत आहे. जे घराणे कुलवान आहे ना, बापही मुलाला आदरानंच बोलतो, मुलगाही बापाला. हाक मारायची असेल तर बाप म्हणतो बाळासाहेब, तो उभा राहतो. जी. पुढचं काय असेल ते नंतर, पण पहिला जीच येणार. आदर समजायचं. घराणं कुलवान आहे. नाही तर काही घराणं ए बाळा, ते म्हणतं अद्दम काढ ना म्हाताऱ्या, येतो बैर आहे का? घराणा होतो आहे. जी हा आदर आहे बरं का. जी आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. हां, महाराज. जी म्हणजे महाराज. बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात मराठीत? दाजी. आला का नाही जी? हा आदर. बहिणीच्या मिस्टरला दाजी म्हणतात बरं का. तिथं जी आला. बरं, दाजीचं भाषांतर हिंदीत काय होतं? मग तर डबल जी येतो. जी जा जी. हे भानगड कळली ना तुम्हाला? मराठीत एकच जी आहे, दाजी. पण हिंदीत त्याला जिजाजी म्हणतात. 2 जी आल्या. ते गाणं होतं का नाही पूर्वी? तुम्हाला पाठ आहे, फक्त तुम्ही सांगत नाही. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, ओ मेरे जीजा जी. आपले कामापुरतं सांगतोय. जी साठी. तसं गुरुजी. हा, जी आदर आहे. आता आपले अभंग पहा, वाङ्मय पहा. तुकाराम महाराजांनी हनुमानजीला आदर देताना शरण शरण जी हनुमंता. बरं, तुमच्या परिचयाचं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला आदर देताना ओम नमो जी आद्य. हे जी काय लक्षात घ्या ना, हे काही ठोकाठोकी नाही चालली, मी प्रमाण देऊन सांगतो. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो. पण आदर ओम नमो जी.
हनुमानजीला शरण शरणजी, तसा गुरुजी इथून वाढलं आपलं गुरुजी. हे 3 अक्षरातली ताकद. पण गुरुजी म्हटल्यावर वाटतं हे गेवराईचं असेल आणि सर म्हटल्यावर वाटतं हे सिल्लोडचं आहे. अरे पण गुरुजीत जी ताकद आहे ते सर शब्दात नाही. पूर्वीचे गुरुजी पहा बरं, धोतलवारे टोपीवाले गुरुजी. बरं सुविधा होत्या का? हे जुनी मंडळी बसलेली माझ्या पुढे, त्यांना विचारा कुठे शाळा? पाटलाचा गोठा, बरोबर आहे, जुना वाडा. आणि गोठाही नसेल वाडाही नसेल तर झाडाखाली शाळा. पण संस्कार संपन्नता होती भाऊ. आता एसीचे रूम झाले आणि संस्कार संपुष्टात आले. काय नातं होतं पूर्वी गंगेसारखं पवित्र. तिकडनं जर गुरुजी आले ना, विद्यार्थी जाऊ लागले, सगळे विद्यार्थी रोडच्या खाली उतरायचे, गुरुजीला रस्ता मोकळा करून द्यायचे. आता थोडा बदल झाला. तिकडनं जर सर आले, इकडनं कॉलेज कुमार जाऊ लागले, तर सगळे सर डांबरीच्या खाली सरतात. कॉलेज कुमारांना अख्खा डांबरी रोड रिकामा करून देतात. कालाय तस्मै नमः. कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आला. त्यानं 5:30 वाजता भर चौकात गुरुजीच्या मुखात भडकावली. काय वाचतो पेपरला? कुठं चालला दर्जा? रूम तर एसीचे झाले, पण संस्कार संपुष्टात आले. पूर्वी काय नातं होतं, आत्मीयता होती. 3 दिवस जर विद्यार्थी आला नाही शाळेत तर गुरुजी तळमळीनं यायचे पाटलाच्या घरी. एवढं नातं होतं. अंगणात उभं राहून म्हणायचे, पाटील आहे का घरी? अहो आत या हो गुरुजी, आत या. आले गुरुजी, बसले, चहा दिला. कसं येणं केलं गुरुजी? तुमच्याकडे आलो पाटील. 1 नंबरचा हुशार विद्यार्थी पूर्ण शाळेत तुमचा मुलगा, आणि कधी शाळा बुडवत नाही. 3 दिवस झाले आला नाही, म्हणून मला जेवण गोड लागे ना हो, म्हणून आलो. बिमार आहे का हो? आजारी आहे का हो? बरं नाही का हो त्याला? हे नातं पूर्वीचं सांगतोय मी. मी का सांगितलं हे? शिकायची गरज आहे का देवाला? जाकी श्वास सहज श्रुती चारी, सो हरी पडय कौतुक भारी. अरे ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा झाला तो गुरुच्या आश्रमात शिकायला गेला. हा आपल्याकरता दाखवलेला शिष्टाचार. अल्पकाल विद्या सबपाई. विद्याप्राप्तीनंतर 4ही पुत्रांना वसिष्ठ गुरुजींनी राजा दशरथाच्या स्वाधीन केलं. आता 4ही भाऊ 15वं वर्ष पदार्पण, 14 वर्ष पूर्ण झाले. 15व्या वर्षात पदार्पण झालं. आता 2च तास राहिले आपले, लग्नापर्यंत पोहोचायचं आहे. झाला 1 तास गेला का नाही बसल्या बसल्या. प्रभू अयोध्येत आल्यावर नियम त्यांचा, सकाळी उठले, दुसरं काही नाही, पहिलं मायबापाच्या पायावर डोकं. प्रातकाल उठ के रघुनाथा मातू पितू. पहिलं मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. कोण? ज्याच्या पुढे बारीला लागले देव. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. तो जगाचा बाप सकाळी उठला की मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. हा आपल्याकरता तुम्ही पहा, जगामध्ये मायबापापेक्षा श्रेष्ठ तीर्थ नाही. सकै तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तिये सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. म्हणून वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. नाही तर तिखट मीठ लावून मायबापावर व्याख्यान करता येतं, लोकांना रडवता येतं. तो बुवाही रडतो, पुढचे लोकही रडतात. पण कीर्तन संपल्यावर कळतं की याचेच मायबाप वृद्धाश्रमात आहे. काय आग लावता का त्याच्या व्याख्यानाला? हे आचरण पहा. प्रातकाल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माता. तुम्ही काहीच करू नका. पहिलं ज्याला ज्याला मायबाप असतील त्यांना सांगतो, तुमच्यासारखा भाग्यवान जगात नाही ज्याला माय आणि बाप आहे. अरे माय आणि बाप
घरातल्या पंत्या असतात, लक्षात ठेवा. पंत्याचा फार प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईटमध्ये नसते. एकदा पंत्या विझल्या ना तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती विसर्जन केल्यावर देऊळ उदास दिसतं. तसं मायबाप गेल्यावर केवढी मोठे फोटो लावा भाऊ, घर भकास दिसतं. मायबाप, तुम्ही काहीच करू नका. सकाळी उठलं की मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. दर्शन घेतल्यावर तुमचे मायबाप पाठवून प्रेमानं हात फिरवतील आणि तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. काही म्हणतात महाराज तुम्ही सांगता, आम्ही रोज दर्शन घेतो मायबापाचं, बरं मग ते आशीर्वादच देत नाही. अरे ते शिकलेले नाही, वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुँह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ते देवाच्याही नाही. आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे ती तपस्व्यांच्या नाही. थोडा विचार करा, हे अख्खं रामायण घडलं कशामुळे? मायबापाच्या शापामुळे. राम घ्या घ्या उरका लवकर, हे कथा थांबलं नाही पाहिजे. शेवटी घालता आला असतं काय. पाचशेचे असते तर काय बिघडलं असतं. बरं उद्या घेऊन, ठीक आहे. धन्यवाद. प्रातकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. प्रभूचा नियम आहे. एक लक्षात ठेवा, मायबापाची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. मायबापाची इच्छा काय आहे? एकच इच्छा आहे. इथे जेवढे मायबाप बसले त्यांच्या पार्टीनं बोलतोय मी. मायबापाची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक, माझा मुलगा दिवसभरात एकदा तरी आमच्या डोळ्यानं दिसावा. याच्या पलीकडे मायबापाची इच्छा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून जर चुकून कोणी वृद्धाश्रमात टाकलं असेल मायबापाला, इकडचे चांगले लोक आहे सांगतो चुकून, आमची लातूरला कथा होती बाबा, 1-2च मिनिटात सांगतो. घडलेली घटना, हे काही पुराणातलं नाही. फार मोठे अधिकारी साहेब होते आणि ते दररोज रामायणाला येत होते. दररोज 3 दिवस साहेब सतत रामायणाला आले.
चौथ्या दिवशी मॅडमला घेऊन आले. मॅडमला आयुष्यात पहिल्यांदा मॅडम आल्या, कधी जन्मात ऐकलं नव्हतं. आणि चौथ्या दिवशी मॅडमने रामायण ऐकलं. विष्णुभाऊ भेटले का सोनवणे तुम्ही? ते विष्णुबुवा कुठं आहे म्हणे. ते बा तिथंच आहे तुमच्या शेजारी. हां जमलं. चौथ्या दिवशी मॅडमनी रामायण ऐकलं. पाचव्या दिवशी मॅडम साहेबाला म्हणाल्या लवकर चला, जागा भेटली पाहिजे. बरं का, उलट झालं आता. हे नीट आहे का? आणि सहाव्या दिवशी मॅडम म्हणल्या आज रामायणाला जायचं नाही. मग गाडी काढा. कुठं जायचं? वृद्धाश्रमात जायचं आहे का? माझ्या सासूला घरी आणायचं आहे. एका दिवसाचा परिणाम सांगतो. मुलानं मायला आणावं नवल नाही, सुनन सासू. साहेब आणि मॅडम वृद्धाश्रमात. आधी मॅडम उतरली, जे पळत गेली, सासूच्या पायावर डोकं आपटू आपटू रडली. सासूबाई, पोटची मुलगी समजा, माझा काय गुन्हा असेल तो पोटात घाला, पण आता शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करणार. गाडीत बसा. आणलं घरी. पण म्हातारीनं हट्ट धरला. तूच मला नवऱ्याला सांगून वृद्धाश्रमात आणून घातलं. 2 वर्ष झाले, आज का बरं तुम्हाला घ्यायला आली? सासूबाई, आयुष्यात पहिल्यांदा काल रामायण ऐकलं मी. 3 तास रडली. रामायणातनं ठरवलं की आता आमच्या सासूबाईला घरी आणायचं आणि देवीसारखी सेवा मरेपर्यंत करायची. आता सासूनं आग्रह धरला, आज मलाही रामायणाला घेऊन चला. 3 दिवस एकटे साहेब आले, 2 दिवस साहेबनं मॅडम आल्या, 6व्या दिवशी माय, मुलगा आणि मॅडम. मला त्या बाबाची भेट करून द्या. बरं का विष्णुभाऊ? ती म्हातारी स्टेजवर आणली साहेबानं आणि मॅडम. माझ्या तोंडावरून हात फिरून म्हातारी रडली. बाबा, माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या वृद्धाश्रमात असेल, लेकाची सुनाची वाट पाहत असेल. थोडंसं रामायण करी मी सांगत जा बाबा, पण माझ्या सुनावर परिणाम झाला असं दररोज सांगत जा बाबा. कितीतरी मावल्या आपल्या लेकाची सुनाची वाट पाहतात. मी का सांगतो? मुलानं आईला आणावं नवल नाही, सुननी सासू. म्हणून जर चुकून कोणी वृद्धाश्रमात मायबापाला टाकलं असेल तर आजचं रामायण संपल्यावर त्यांनी घरी जा, आतून कडी लावून घ्या आणि मंडईच्या पाया पडा. एकांतात काय हरकत आहे? कोण पाहिजे तुम्हाला? पायावर डोकं ठेवा ना मंडईच्या. काय डोक्यात फरक झाला का तुमच्या? 3 दिवस झाले घेऊ राहिला जाता रामायण ऐकायला. डोकं जाग्यावर आलं म्हणा आमचं. माय बापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणावं. बायको म्हणणार आहे आणा आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार, गाईच्या गोठ्यात ठेवतो म्हणावं. मग काय हरकत आहे? दाटीवाटी जनावर बांधून गाईचा गोठा एक कोपरा खाली करा, 2 पोते द्या त्यांना झोपायला, 2 मळकटल्या गोदड्या द्या, जर्मनचे ताटं द्या, 2 तांबे प्लास्टिकचे. मग काही खर्च आहे का? बरं, स्वयंपाकही करू नका ना. मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून रोज पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायनं उसणं पासणं केलं, मोलमजुरी खुरपणी अर्धपोटी राहिली, ज्या बापानं गाठी गाठीचं धोत्र नेसून तुला शाळेतले 2 ड्रेस घेऊन दिले, त्या मायबापासाठी फक्त रोज 1 भाकरी चोरा, पाप लागणार नाही. भाकरी खिशात घाला. मोटरसायकलनी ऑफिसला जाताना